शकतं हे तर आपण पाहिलं। तर दुसरीकडे मात्र आता काँग्रेसने महापालिका निवडणुकांचा निर्णय स्थानिक नेत्यांवरती सोपवून टाकलाय। यामुळे राजकीय समीकरणांमध्ये नवीन वळण आलेलं आहे। कारण शरद पवारांनी तर आधीच आपण महाविकास आघाडीच त्यातच राहून निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय। पण सध्याच्या घडामोडी पाहता ठाकरे बंधूंच्या एकत्रित शक्तीला काँग्रेस आणि भाजप शिंदेंची शिवसेना कसे प्रतिसाद देतात हे या पुढील निवडणुकांमध्ये पाहायला मिळणारच आहे। पण उद्धव ठाकरे ज्या महाविकास आघाडीचा भाग आहेत त्यातील काँग्रेस पक्षाचं म्हणणं जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। काय म्हणणं आहे काँग्रेसचं पाहूया। अलायंस को लेकर क्या और अलायंस को लेकर पहले हम फैसला कर चुके हैं कि लोकल हमारा जो यूनिट है वो इसके बारे में फैसला लेगा। बहरहाल आज जैसे सारे नेता दिल्ली में बैठे उसी प्रकार से अभी डिवीजन वाइज महाराष्ट्र के हर जिले के कार्यकर्ता और नेताओं के साथ हम बात करेंगे। कांग्रेस एक राष्ट्रीय पार्टी है, राज ठाकरे लोकल मुद्दे पर हमने जो हमारा जो अधिकार है वो लोकल यूनिट को दिया है। हम भारत के संविधान को मानते हैं। अनुसूची 8 में जो 22 भाषा है सब भाषा का आदर है और हमारी जो फिलॉसफी है वो सबको साथ लेके चलने की है। ठाकरे तो नॉर्थ इंडिया के वो उनका और कांग्रेस का कोई संबंध अभी तक नहीं आया है और हम हमारे विचारधारा पर कर्मठता के साथ कायम है। तर काही संभाव्यता आणि काँग्रेसकडून येणाऱ्या प्रतिक्रियेवरून एकच गोष्ट स्पष्ट होतीये की आगामी काळात काहीही होऊ शकतं। कुणीही एकटं लढू शकतं आणि कुणीही कुणासोबतही युती तसंच आघाडी देखील करू शकतं। इकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया आपण पाहिली। काँग्रेसही स्वबळाची चाचपणी करण्याची शक्यता आहे। दरम्यान भाषा आणि अस्मितेचा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाचा राहिलेला आहे आणि आता ज्या काही घडामोडी होतायत त्यावरून सर्वांनी भाषेच्या मुद्द्याला प्राथमिकता दिल्याचं दिसून येत आहे। आता जरी महायुती सरकारने त्रिभाषा सूत्राचा GR रद्द करून ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून रोखलं असलं तरी देखील दोघांनीही नवीन मार्ग शोधत एकत्र येण्यासाठी विजयी मेळाव्यामध्ये आधार घेतलेला आहे। त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्यामध्ये काही नवी समीकरणं पाहायला मिळणार का? दोघांच्या एकत्र येण्याने कुणाला फायदा होणार आहे आणि कुणाला फटका बसणार आहे अशा अनेक प्रश्नांवर खलबतं करण्यासाठी आज आपल्या सोबत